लोकसभा जागा वाटपाच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। आज सकाळी 11:30 वाजता मुंबईमधल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रकाश आंबेडकर हे सुद्धा आजच्या बैठकीसाठी हजर असतील अशी माहिती मिळते आहे आणि आजच्या बैठकीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भामधले जे मुद्दे आहेत या संदर्भात चर्चा होणार असल्याचं कळतंय। तर आजच्या बैठकीच्या नंतर उद्या दिल्लीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीची खलबतं होणार आहे आणि याविषयी बोलूयात। ओमकार वाबळे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। ओमकार, काय अधिकची माहिती मिळते आजच्या बैठकीबद्दलची? यामिनी 11:30 वाजता मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक होणार आहे। इंटरेस्टिंग गोष्ट सगळ्यात अशी की याच्या आधी प्रकाश आंबेडकरांना इन्व्हिटेशन नव्हतं, त्यांना बोलवलेलं नव्हतं अशी वारंवार या सगळ्याची गोष्ट होती। पण आता महत्त्वाचं असं आहे की प्रकाश आंबेडकरांना मागच्या निमंत्रण देण्यात आलं होतं, त्यांना अधिकृत पत्र पाठवण्यात आलं आणि त्यांना महाविकास आघाडीमध्ये घ्या हे ते वारंवार सांगत होते। त्याचं सुद्धा एक पत्र पारित करण्यात आलं। पण अखेर आता त्यानंतर सुद्धा प्रकाश आंबेडकर आलेले नव्हते, पण आज ते बैठकीला उपस्थित राहतील। त्यामुळे फायनल जो आहे सगळ्यामध्ये तोडगा निघायचा आहे, ज्या जागांचे निगोसिएशन्स राहिलेत आणि जागा नक्की कोणत्या कोणाच्या वाट्याला येणार याबद्दल आजच्या बैठकीत काय होणार पाहणं महत्त्वाचं आहे। कारण प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या बैठकीत उपस्थित राहणार आहेत, त्या आघाडीत आता सामील झाल्यानंतर। त्यामुळे बैठकीतून काय बाहेर येते, कारण याच्या आधी जवळपास 13 ते 16 जागा होत्या ज्याच्यावरती निगोसिएशन्स व्हायचे राहिले होते फायनल, त्यातल्या 2 जागा वंचितला देण्यासंदर्भात चर्चा सुरू होती। त्याबद्दलच प्रकाश आंबेडकरांचं स्टँड काय हे पाहणं महत्त्वाचं आहे। अर्थात 11:30 बैठक आहे, त्यानंतर नक्की आघाडीचे नेते या सगळ्याबद्दल काय म्हणतात, स्वतः प्रकाश आंबेडकर पोहोचतात, त्यांचं मत काय हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल। अगदी धन्यवाद ओमकार या सगळ्या अपडेटसाठी।